नमस्कार मित्रांनो, आपल्या फार्मवरच्या ज्या गायी आहे म्हणजे आधी ज्या जुन्या शेडवरती होत्या, म्हणजे तुम्हाला आता आधीचे व्हिडिओ जे बघितले असेल मित्रांनो, नाही तर जे कोणी नवीन सबस्क्रायबर असेल आपले किंवा आज नवीन पहिल्यांदा आपला व्हिडिओ जर बघत असेल तर एक वेळा नक्की जाऊन बघा मित्रांनो, आपला फार्म आधी कसा होता. इथून एक महिन्या आधीच शेड जाऊन बघा. आपण आता नवीन फार्मवर गाय आणल्या. तर मित्रांनो, यावाल्या नवीन फार्मवर गाय आणल्यानंतर गायांमध्ये सुधार झाली का, काय झालं, तर त्याबद्दल आज आपण बघणार आहे. तर व्हिडिओ मित्रांनो नक्की शेवटपर्यंत बघा, कारण डेअरी फार्म चालू करताना मित्रांनो शेड महत्त्वाचा आहे का नाही तर त्याबद्दल आज आपण बघणार आहे. तर जुन्या शेडमध्ये गायांची हालत कशी होती आणि या शेडवरची गायांची हालत कशी आहे, तर त्याबद्दल आज व्हिडिओमध्ये आपण बोलणार आहे. तर नक्की बघा मित्रांनो. तर चला बघूया आपल्या गायांची हेल्थ. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता आता आपल्या फार्मवरच्या काही आता सध्या चारा खायला आपण सोडलेला, म्हणजे त्यांचा टाईम झालेला आहे, मिल्किंग झालेली आहे, आता चारा खाते. मित्रांनो, आम्ही सगळ्यात आधी मिल्किंग करतो, त्याच्यानंतर चारा टाकतो, कारण चारा खायला म्हणजे टाईम लागते आणि मिल्किंग झाल्यानंतर. मित्रांनो बघा तुम्ही आता गायांची हेल्थ. तर मित्रांनो, सगळ्यात आधी आता गाय चारा खायचा टाईम झालेला आहे, मिल्किंग झालेली आहे. तर आता टाईम झालेला मित्रांनो 6:30. आपण 6पर्यंत आपला गायांचं सकाळी आणि संध्याकाळी दूध निघून जाते. तर मित्रांनो, आता त्यांना चारा टाकलेला आहे. दूध काढल्यानंतर आपण लगेच त्यांना चारा टाकतो. यामागचं कारण मित्रांनो का गाया दूध काढल्यानंतर उभ्या राहिल्या पाहिजे, म्हणजे त्यांचं दूध काढल्यानंतर थनं मित्रांनो जे जिथून दूध निघते ते बंद व्हायचे असतात. तर त्यासाठी आपण काय करतो, सगळ्यात आधी दूध काढतो आणि त्याच्यानंतर चारा टाकतो. म्हणजे 1 ते 1.5 तास मित्रांनो ते चारा खाण्यामध्ये त्यांचा टाईम चालला जाते. तर मस्टॅटिसचा प्रॉब्लेम मित्रांनो होत नाही. तर यासाठी आपण सगळ्यात आधी दूध काढतो आणि त्याच्यानंतर गायांना चारा टाकतो. तर मित्रांनो, आता गायांच्या हेल्थमध्ये सुधार झाली का मित्रांनो, तुम्ही कमेंट्समध्ये सांगा. आता ह्याच गाया मित्रांनो आपण आधीच्या पण व्हिडिओमध्ये टाकत होतो, म्हणजे 4-5 दिवसाचा व्हिडिओ बघा, त्याच्यानंतर त्याच्या आधीचा व्हिडिओ बघा, असे डेली व्हिडिओ टाकलेला आहे मित्रांनो. तर त्या व्हिडिओमध्ये जाऊन बघा. तर मित्रांनो, 2-3 दिवस झाले व्हिडिओ का बरं येत नाही, लॉंग व्हिडिओ. तर मित्रांनो, मी एक तुमच्यासाठी खतरनाक मित्रांनो एक साईट बनवत आहे, ज्या साईटवरती तुम्हाला डेअरीचे सगळे प्रोडक्ट भेटणार आहे. म्हणजे डेअरीचे प्रोडक्ट म्हणजे इक्विपमेंट, म्हणजे मिल्किंग मशीन झालं, सायलेज बॅग झालं. म्हणजे मी जे आतापर्यंत प्रॉब्लेम फेस केले मित्रांनो डेअरी फार्मिंगमध्ये मित्रांनो, इक्विपमेंट भेटत नाही. आता समजा तुम्ही कुठे पण असा, एक्झाम्पल जसं आमच्या एरियातच आता आम्ही वर्धा माझा जिल्हा आणि हिंगणघाटला मी राहतो, पण हा फार्म कुटकीला. तर आता आम्हाला जर इथे काही इक्विपमेंट जर पाहिजे असेल तर मित्रांनो आम्हाला आधी खूप सर्च करावं लागते आणि बरोबर आहे का नाही, फ्रॉड होईल आमच्यासोबत असा प्रॉब्लेम येऊ शकते. तर आम्ही काय असं खूप त्रास झाला मित्रांनो आम्हाला, जेवढे हे सेटअप बसवता हेडलॉक नाही भेटायचं. म्हणजे तुम्हाला ऑल टोटल त्या ॲपवरती मित्रांनो दुधाची बॉटल झाली, मिल्किंग मशीन झाली, STP मशीन झाली, सायलेज बॅग झाली, 5 टनाची सायलेज बॅग झाली, 2 टनाची सायलेज बॅग झाली, 1 टनाची सायलेज बॅग झाली, 3 टनाची सायलेज बॅग झाली. ह्या सगळ्या वस्तू मित्रांनो आणि फॉगर सिस्टम टोटली मित्रांनो आपल्या त्या साईटवरती तुम्हाला मिळेल. म्हणजे तुम्ही माझ्यासोबत डायरेक्ट कॉन्टॅक्ट करू शकता तुम्हाला जे काही प्रोडक्ट पाहिजे असेल ते. तर मित्रांनो, आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा मित्रांनो, तुमच्या एकदम कामाचं आहे. जे कोणी नवीन चालू करत असेल त्यांच्यासाठी तर बेस्ट चॅनल आहे. आणि मित्रांनो, जे कोणते प्रोडक्ट आहे मित्रांनो ते माझ्या फार्मवरती मी घेतलेले आहे, त्यानंतर तुम्हाला तिथे दिसेल. तर मित्रांनो, डेअरी फॅन झाला, छोटा डेअरी फॅन झाला, कोणी छोटासा म्हणजे डेअरी फार्म करतात त्यांच्यासाठी छोटा डेअरी फॅन. तर अशा प्रकारचे सगळे टोटली प्रोडक्ट आपल्या त्या साईटवरती तुम्हाला मिळणार आहे इझिली. तर तुम्ही काय करायचं मस्त मित्रांनो, मी त्या साईट मित्रांनो 10 दिवस लागेल अजून आपल्याला ओपन व्हायला. तर ते झाल्यानंतर तुम्हाला मित्रांनो माहिती देईल त्या साईटबद्दल. तर मित्रांनो, आता सगळ्यात आधी तुम्ही बघा आपल्या फार्मवरचं गायांची हेल्थ सुधारली का नाही, मला कमेंट्समध्ये नक्की सांगा मित्रांनो. आता या सगळ्या गाया बघा मित्रांनो, गायाच्या क्वालिटीमध्ये किती फरक पडला मित्रांनो. गायांची चमक पूर्ण वापस आलेली आहे, पूर्ण अशी टोटल एकदम खतरनाक. दूध काढून झालेलं आहे, नाही तर मस्त मित्रांनो एकदम थनं भरून असतात, तर एकदम मस्त दिसतात मित्रांनो. आता तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपल्या गायांचं झालं. आणि मित्रांनो इकडे आता ह्या गायची AI झालेली आहे, बाकी सगळ्या मित्रांनो ओके आहे, म्हणजे कन्फर्म आहे. आता हे फक्त हीटवर नव्हती आहेत मित्रांनो, हे आणि हे
हे व्हाईटवाली. तिकडे यांना बांधू तिकडलं एन्व्हायरमेंट बिलकुल मित्रांनो सेट होत नव्हतं पूर्ण मित्रांनो. खायच्या नाही, त्यांना नुसतं टेम्परेचर यायचं. शेडचा एवढा फरक पडते मित्रांनो का जेवढा काहीचा फरक नाही पडत. तुम्ही खाणं पिणं थोडं मागं पुढं चालते, पण मित्रांनो जर शेड चांगलं नाही राहिलं तर खूप प्रॉब्लेम येते. तर मित्रांनो मुक्त गोटा आणि एक चांगली सुविधा आपल्या फार्मवर असणे हे खूप गरजेचे आहे. चांगला फार्म मित्रांनो समोर नेण्यासाठी, AI करण्यासाठी, जर ब्रीडिंगवर काम करायचं असेल तर मुक्त गोट्याचं तर मित्रांनो एकदम काम आहेच. तर मित्रांनो मुक्त गोटा तुम्हाला दाखवतो आपल्या फार्मवरचा. हे पाण्याचा ॲटोमॅटिक सिस्टम आहे मित्रांनो आपल्या फार्मवरचा. तर बघू शकता आता थोड्या वेळ आधी गायांना पाणी पिऊन गेली, तर ॲटोमॅटिक मित्रांनो हे पाणी येऊन राहिलं तुम्ही बघू शकता. इकडे माझा टँकर आहे, तिथून हे पाईपलाईन मी ॲटोमॅटिक केलेली आहे. अशा प्रकारचं हे आपलं सिस्टम आहे फार्मरचं. तर मित्रांनो एकदा आपला मुक्त गोटा दाखवून देतो मित्रांनो. हा 45 फूट आपला मुक्त गोटा आहे आणि हे जे टोटल इकडे सेट दिसते 15 फूट फ्लोरिंग आहे आणि त्याच्यानंतर मित्रांनो 15 फूट आपल्या कवरमध्ये केला, म्हणजे पावसाळ्यामध्ये पण गाय मोकळ्या राहणार आहे त्यासाठी. तर इथे चिखल नाही झाला पाहिजे आपण त्यासाठी पण इकडे 30 फुटाचा आपला टोटल सेट केलेला आहे, इकडल्या साईडचं फक्त एक साईडचं. अशा प्रकारे तर गाय मस्त खाता मित्रांनो, मस्त वाटत आहे आता, कारण त्यांना एकदम मित्रांनो जेलमधून आपण सोडलेलं आहे. तर 2 वर्ष झाले मित्रांनो त्या सेटवरती मित्रांनो गायांचे खूप हाल झाले. तर आपण आता असा सेटअप केलेला आहे मित्रांनो. सध्या एक साईडचं काम झालेलं आहे, तिकडल्या साईडचं काम व्हायचं आहे मित्रांनो. तर आता नवीन व्हिडिओ येणार आहे का तिकडल्या बाजूला आपण म्हणजे गायांच्या जे छोटे पिल्ले असतात त्यांच्यासाठी आपण तिकडल्या साईडला एकदम मस्त सिस्टम बनवणार मित्रांनो. पंजाबमध्ये जसं काय असतं 5x5चं मित्रांनो तुम्हाला माहीत आहे केज, म्हणजे पहिल्या महिन्यापासून तर 3ऱ्या महिन्यापर्यंत जे आपण पिल्लू मोठं करतो, म्हणजे ब्रीडिंगसाठी जे आपण कालवट तयार करतो, कालवट तयार करायसाठी 5x5चा 3 महिन्यापर्यंत मित्रांनो त्या केजमध्ये ठेवते. तर तशा प्रकारचं आपण तिकडल्या बाजूला आपण ते सिस्टम करणार आहे. तर या चॅनलला मित्रांनो नक्की सबस्क्राईब करून ठेवा आणि जे कोणी नवीन जर चालू करायचं असेल तर त्यांच्यासाठी एकदम मित्रांनो कामाचं चॅनल आहे. तर असेच डेली व्हिडिओ येणार आहेत, तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हिडिओ जर आवडत असेल तर मित्रांनो नक्की लाईक करा. अशी काही कंडिशन आहे आपल्या फार्मवरती, तर आता थोडं मित्रांनो दररोज फार्म अपडेट होणार आहे. तर मित्रांनो चॅनलवर तुम्ही पण अपडेट राहा, कारण डेली नवीन काहीतरी तुम्हाला पाहायला भेटणार. आता फॉगर सिस्टम फिट करणार आहोत ते पण व्हिडिओमध्ये येणार आहे उद्या परवा, म्हणजे ते किट बोलवली आहे मित्रांनो. आता तुम्हाला समजू शकता का टायमावर काही भेटत नाही आपल्या एरियात, म्हणजे आमच्या एरियात काहीच भेटत नाही डेअरी फार्मच्या रिलेटेड. तर सगळं ऑनलाईन बोलवावं लागते. तर आणि बरोबर येणार का नाही आणि ते सगळं प्रोडक्ट बरोबर आहे का नाही, चांगलं आहे का नाही, त्याची गॅरंटी वॉरंटी काही माहीत नाही राहत मित्रांनो. तर त्यासाठी आपण एक साईट खोललेली आहे, त्या साईटवरती तुम्हाला टोटली प्रोडक्ट भेटणार आहे. तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा. आणि ते साईट याची मित्रांनो एकदम खतरनाक कामाची साईट आहे तुमच्यासाठी. टोटली डेअरी फार्मचे इक्विपमेंट मिळणार आहे. तर ते साईट येणार आहे, तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा. तर मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.